माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण जबरदस्त म्हणजे आपले जे यूट्यूबची फॅमिली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेत आहोत की आता बघा दिवाळीचे दिवस आलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांना सुट्ट्या असतात, मुलांना सुट्ट्या असतात, नोकरदारांना सुट्ट्या असतात, तर कुणी गोव्याला जातं, कुणी देवदर्शनासाठी गाणगापूर असेल, कोकणात फिरण्यासाठी असेल, म्हणजे एक लॉंग ड्राईव्ह करतात. तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो काय होतं की अशी समजा तुमची गाडी ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली आहे, तर तिला पहिले मागं किंवा पुढे घ्या. खाली जर उंदराच्या लेंड्या वगैरे जर तुम्हाला दिसल्या तर पटकन हे खोला. हे खोलल्यानंतर तिथं बघा कुठल्या वायरी वगैरे काही तुटलेत का, किंवा खाली काही कुठलं ऑइल वगैरे काय गळलंय का. कारण लिकेज असेल तरी आपल्याला हा प्रवासामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि उंदराने जरी कुडतडलं तरी त्या वायरी शॉर्ट होऊ शकतात. आता बघा बऱ्याच लोकांना गाड्या पार्किंगमध्ये उंदराचे प्रॉब्लेम येतात, तर त्यासाठी काय करायचं आहे की बघा आता मी तुम्हाला दाखवतो. लोक काय करतात, हे बघा इथे उंदर मरण्याचं औषध ठेवतात, तर इथे तसं न करता तिथे काहीही कुठलंही औषध ठेवायचं नाहीये. तर त्या ठिकाणी गाडीमध्ये कुठलाही पेपर ठेवायचा नाही, किंवा उंदीर मारायचं कुठलंही औषध गाडीत ठेवायचं नाही, किंवा तंबाखूच्या पुड्याही लावायच्या नाहीत. त्याच्यानंतर थायमेट टाकायचं नाही, कारण ते जर एशीतून आत गेलं तर आपल्यालाच धोका होऊ शकतो. त्याच्यामुळं कुठलंही काही गाडीत कसलाही पेपर ठेवायचा नाही, किंवा बिस्किट सांडून द्यायचे नाही, किंवा तेलकट पदार्थ किंवा खायचे पदार्थ हे गाडीमध्ये सांडून द्यायचे. गाडी एकदम साफ चकाचक क्लीन ठेवायची, तेव्हा तुम्हाला उंदराचा कधी प्रॉब्लेम येणार नाही. आता दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस लॉंग टूरला निघतो त्यावेळेस काय काय चेक करायचं आहे आपण तुम्हाला थोडक्यात दाखवूया. तर बघा ही आहे बॅटरी. ह्या बॅटरीचे टर्मिनल बघा हे असे हलवून पाहायचे की टाईट आहेत काय आहेत. तर हे एक तुम्हाला बॅटरी चेक करायची या ठिकाणी. आता दुसरं जे आहे हे पहा, इथे इथे हे कुलंट असते इथे, ज्याच्यामुळं गाडी थंड राहते. इथे मॅक्सिमम आणि मिनिमम लेवल दाखवलेली असते. तुम्ही याच्यामध्ये पाणी सुद्धा टाकू शकता किंवा कुलंटही टाकू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही याची लेवल पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण गाडी जर गरम झाली तर गॅसकीट सुद्धा जाऊ शकतं. त्याच्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यात तुम्ही पाहायचं आहे की कुलंट किती आहे. आता दुसरी गोष्ट हे पहा, हे आहे ब्रेक फ्युएल. आता बघा इथे लिहिलेलं आहे मिनिमम आणि वरती लिहिलेलं आहे मॅक्सिमम. आता आपल्या गाडीचं बघा इथे आहे, म्हणजे हे जे ब्रेक ऑइल आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये आहे, त्याच्यामध्ये त्याची काही काळजी करायची नाही. आता हे जे आहे हे विंडशील्ड वॉटर आहे, म्हणजे बघा आता हे याच्यामध्ये साधारणतः 1 लिटर पाणी बसतं. आता इथपर्यंत पाणी आहे याच्यामध्ये. म्हणजे हे काय होतं की तुम्ही जर पावसाने गेलात, काच वगैरे जर कुठे काचेवरती घाण उडली तर याचा वापर, या पाण्याचा वापर तुम्हाला ही गाडी साफ करताना होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट आपल्याला आता ऑइल चेक करायचे. पण तुम्हाला ऑइल कसं चेक करायचं ते पण दाखवतो, कारण ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ऑइल म्हणजे हा या गाडीचा आत्मा आहे. तर हे पहा, हे ऑइलची कॅप आहे, हिला अशी थोडीशी इकडे ओढायची आहे आणि हे अशी काढून घ्यायची आहे बाहेर. हे पहा, इकडे जवळ घ्या कॅमेरा जरा. हे पहा मी इथं ऑइलचं हे पुसतोय. हे पहा तुम्हाला 2 पॉईंट दिसतील. ह्या पॉईंटच्या खाली ऑइल असेल तर ऑइल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं किंवा चेंज करायचं. तर इथपर्यंत ऑइल असणं गरजेचं आहे. तर बघूया आपण आता याच्यामध्ये स्टिक पुन्हा टाकूया. घ्या इकडे कॅमेरा. हे पहा आता आपण बसवलेली आहे. पुन्हा आपण तिला अशी बाहेर काढून या ठिकाणी चेक करणार आहे. हे पहा या ठिकाणी ऑइल आहे, म्हणजे तुमच्या गाडीमध्ये ऑइल बरोबर आहे. पुन्हा हे व्यवस्थित या ठिकाणी लावायचं आहे. आता मित्रांनो पाहूया की आपण आतमध्ये आणखी काय काय काळजी घ्यायची. तर मित्रांनो हे पहा, आता तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या लाईट्स चालू आहेत का हे पाहायचंय. तर जरा त्यांना मागच्या लाईट दाखव, ब्रेक लाईट. आता प्रामुख्याने पुढच्या लाईट्स ह्या चालू आहेत का हे पण पाहायचं. तर बघा आपण चेक करू. पुढच्या लाईट दाखवा त्यांना. हे पहा, अप्पर डिफर दोन्ही चालू आहेत का.
दुसरी गोष्ट तुम्ही इंडिकेटर चेक करायचे. जरा इंडिकेटर चेक करून दाखवा लेफ्ट राईट. हा आता अलीकडचा इंडिकेटर, इकडचा पलीकड. त्याचबरोबर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे त्या लाल लाईटच्या खाली एक बॅटरीचा लाईट दिसतोय. तो लाईट जर चालू मध्ये जर कधी लागला तर समजायचं वायरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तो लाईट प्रामुख्याने महत्वाचा आहे, तो चेक करून घ्यायचा आहे. गाडी चालू झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तो. गाडी चालू झाल्यानंतर बघा तो विझला पाहिजे, आहे का? तो लाईट विझलेला आहे. बाकीचे हे सगळे लाईट्स पण बघून घ्यायचेत की फ्युएलचं कसं आहे, काय आहे. इकडे बघा फ्युएलचं हे पण पाहून घ्यायचं. किलोमीटर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर फ्युएल टँक शक्यतो फुल असावा आणि त्याच्याबरोबर चारही टायरची हवा सुद्धा चेक करायची. हवा आता चेक करताना कसं असतं की समजा गाडी जर डाव्या साईडला ओढत असेल तर समजायचं की डाव्या पुढच्या टायरमध्ये हवा कमी आहे, किंवा उजव्या साईडला ओढत असेल, किंवा म्हणजे गाडी ओढत असेल लेफ्ट राईट कुठेही ओढत असेल, तर समजायचं की गाडीच्या टायरमध्ये 100% हवा ही कमी आहे. तर हवा ही गाडीचं जसं ज्याप्रमाणे प्रेशर दिलेलं आहे त्याप्रमाणे, म्हणजे कसं आहे की समजा 12 रिम साईज असेल, 13 रिम साईज असेल, तर त्यांची 30 पाऊंड 13-14 म्हणजे स्विफ्ट पर्यंत, छोट्या आल्टो गाड्यापासून स्विफ्ट पर्यंत 30 हवा असते. त्याच्यानंतर ती त्याप्रमाणे बदलत राहते. तर हवा सुद्धा तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा वायफर चालू आहे का बघा, कारण सध्या पावसाचे दिवस आहेत. तुमचा वायफर चालू आहे का हे तुम्ही इथून चेक करू शकता. या ठिकाणी हे बघा कसा वायफर आपला चालू आहे का. त्याच्यानंतर विंडशीडचं पाणी दिसतंय का तुम्हाला, हे विंडशीडचं पाणी सुद्धा चेक करायचंय की हे चालू आहे का पूर्ण. आणि हे खात्री झाल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्ही तुमचं लगेज भरून तुम्ही कुठल्याही टूरला जाऊ शकता. परंतु ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी प्रामुख्याने तुम्ही लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा जो डोअर लाईट आहे समजा तो चालू आहे का तुम्ही पाहू शकता इथे. हे पहा, म्हणजे ए टू झेड सगळी गाडीची केअर तुम्ही करूनच पुढच्या प्रवासाला निघायचे. कारण तुमच्या बरोबर तुमची फॅमिली असते, म्हणजे ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या बरोबर असते या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, मित्र मित्र जरी जात असाल तर ड्रिंक अँड ड्राईव्ह हे कधीही करू नका. किंवा CNG ची गाडी असेल तर कृपा करून त्याच्यामध्ये स्मोकिंग वगैरे सुद्धा करू नका. आणि तुमचा जेवढा सुखकर प्रवास होईल, किंवा तुम्ही 100 किलोमीटर गेलात तर तुम्ही तिथे थांबायचंय. वरती चांगल्या चांगल्या हॉटेलची तुम्ही माहिती घ्यायची. जिथं सुरक्षित तुमची फॅमिली असेल तर सुरक्षित ठिकाणी राहा. जिथं म्हणजे गर्दीचं ठिकाण असेल अशाच ठिकाणी राहा. कुणी तुम्हाला फसवणार नाही, किंवा तुमच्या फॅमिली बरोबर कसले काही प्रकार होणार नाहीत अशीची दक्षता प्रामुख्याने घ्या. कारण आपण सुट्टी एन्जॉय करायला चाललेलो असतो, त्यामुळे या सर्व बाबी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहा आणि शेअर करायला विसरू नका. लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.